नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. परत एकदा आपण लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे. मला व्हॉट्सअपला खूप मेसेज आलते की परत एकदा तुम्ही लोणच्याची माझ्या सगळ्या पाहुण्यांनी विचारलं की तुम्ही लोणचं खूप छान केलं आणि पुन्हा एकदा साधी सोपी रेसिपी टाका. त्यांच्यासाठी खास मी रेसिपी घेऊन आले. पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. आपली रेसिपी व्हायरल गेली आहे 2.3K. तर बघा आपलं लोणचं किती मस्त झालं आहे, झणझणीत गावाकडचं आणि एकदम रुचकर असं लोणचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, असं लोणचं करून कापडाने आम्ही झाकून ठेवत असतो. तर बघा किती छान असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला दिसतच आहे, किती झणझणीत आणि किती मस्त. जास्त स्पायसी नाही म्हणजे, आणि उन्हाळ्याचं जास्त तेलकटसुद्धा नाही, कमी तेलात आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर बघा आपली रेसिपी एकदम तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही हे असं लोणचं बनवायचं कसं तर घेतलेलं आहे 50 कैऱ्यापासून आपण हे लोणचं बनवलेलं आहे. चला आता आपण कैऱ्या पाण्यात भिजवून पुसून वाळून घेतलेलं आहे. ना आता हे छोटा मुलगा आपला, हा माझा अथर्व आहे ना, अथर्व कैऱ्या फोडायला मदत करू राहिला आहे. आता हे अथर्व हे माझे मिस्टर आहे, त्यांनी मला सर्व कैऱ्या फोडून दिलेल्या आहे. तुमच्याकडे जर आडकिता नसन, याला आडकिता म्हणतात आणि आडकिताची साईने कैरे कट करावं लागते. त्यानंतर त्याच्या बुडक्या साईज कट करून घ्यायची, नाही तर तशीच ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. यातलं सर्व काही बाहेर काढावं लागतं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आमच्या आऊंनी मला मदत केली आहे. आणि तो माझा छोटा बाळ 4च वर्षाचा आहे, पण त्याला आता व्हिडिओ द्यायची खूप आवड लागलेली आहे. तो मी काही व्हिडिओ काढायला लागलं का लगेच म्हणत असतो, मम्मा मला घे मला घे मला घे. आणि त्यांनी 1-2 कैऱ्या का होईना फोडल्या, मला फुटाना पण त्यांनी मला फोडून दाखवली. बघा नसन तुमच्याकडं एखादा जो असन ते त्याच्याकडून आणून तुम्ही फोडून घेऊ शकता. आता बघा आपल्याला बारीक खापा करायचा आहे, तर विळीच्या साहाय्याने बारीक खापा घाण करून आपण एका टपामध्ये टाकून घेणार आहोत. सगळं असं व्यवस्थित करायचं आहे. बघा एक एक खाप किती एकसारखी झालेली आहे आणि किती नीट आणि किती व्यवस्थितपणा आलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला कळलंच असेल. तर बघा विळीच्या साहाय्याने एकदम हळूवारपणे करायचं आहे, कारण ते मागचा साईड जी खूप कडक असते, हाताला लागण्याची दाट शक्यता असते. मी एकदम स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कैरीचा कट कसा करायचा आहे. आणि एकदम व्यवस्थित तेवढी आणि सगळ्या कैऱ्या कट करून दिलेल्या आहे. आपल्याला एक कापड ठेवून घेतलं तर याला आडकेता म्हणतात. आणि बघा किती कैऱ्या, 50 कैऱ्याचं हे लोणचं आपलं होणार आहे. तर आपली आपण अगोदर 8 दिवसाची प्रोसेसमध्ये लोणचं दाखवलं, तर आता हे अगदी 2-3 दिवसातच तयार होणार लोणचं आहे. पहिल्या दिवशी कैऱ्या आणायच्या, रात्री पाण्यात ठेवायच्या, दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून आडकेत्याने काय करायचं आहे, चांगलं याच्यामधलं जे बी असतं स्वच्छ कापडाने पुसून स्वच्छ कैरी करायची, बारीक खापा करायच्या, लगेचच त्याच्यात हळद मीठ टाकून घ्यायची. जेवढं बसन तेवढं ते सुद्धा तुम्हाला दिसणारच आहे. तर मला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि असा भरभरच सपोर्ट द्या. आजचे सबस्क्रायबर आहे आपले 995 सबस्क्रायबर आहे. खूप प्रेम दिलेलं आहे. असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या आणि आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल. आणि खूप छान वाटलं, इतके पटकन 995 सबस्क्रायबर झाले. आणि आपली ती रेसिपी लोणचीची इतकी चालली की बस मला खूप जणांचे फोन आले. आणि मी तर 9 ते 10 पाहुण्यांचं लोणचं घालून दिलेलं आहे. आता ही सुद्धा मी जी रेसिपी दाखवली ही खास पाहुण्यांसाठीच आहे. मला काही घरात लोणचं ठेवायचं नाही. आपण मागचं लोणचं मला केलेलं आहे, पण हे पाहुण्यांनी दिलेले आहे कैऱ्या आणून आपल्याला. आणि मसाले देखील त्यांनीच आणलेले आहे. आपलं फक्त त्यांना आपल्या हाताची चव लागते, आपल्या हाताची चव त्यांना लागते ना, हेच खूप भारी वाटतंय बरं का. कारण आपल्या रेसिपीमुळे कुठेतरी काहीतरी आपल्याला आता भेटायला लागलं आहे असं मला वाटायला लागलं आहे. कारण आपल्या हातची गोष्ट दुसऱ्याला आवडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. घरच्यांनाच आवडते, पण घरच्यांच्या बाहेर देखील आवडलं पाहिजे, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. हेच रेसिपीमधून मला दाखवायचं होतं, ते थोडं का होईना कुठेतरी मला भेटलं आहे. त्यामुळे मी खूप आभारी आहे तुमच्या सर्वांची. आता बघा हे थोड्या मोठ्या कैऱ्या आहे आणि ह्या पिकेल कैऱ्यांचा आपण गुळ आंबा बनवला, तर ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. मी गुळ आंब्याची रेसिपी याला रिलेटेड लावून टाकते, जर जमलं तर. तुम्ही गुळ आंब्याची रेसिपी म्हणजे ते सुद्धा कैऱ्या व्हायला घातल्या नाही, कारण पुढचं काही कैऱ्या पिकलेल्या निघल्या, तर मग त्या काही व्हायला न घालावता त्याचा गुळ आंबा करून टाकला लगेच. तो सुद्धा भारी झाला. आणि नंतर सगळं काढून परत कापडाने आपल्याला काय करायचं आहे, सर्व घाण पुसून वगैरे परत कैऱ्या वाळू घालायच्या आहेत. तर बघा किती खराब निघलेला आहे सर्व काही. अर्धा किलो जाड मीठ दिसलंच घेतलेलं आहे असेल आणि तर 250 बघा ग्रॅम हळद हे घेतलेली सगळं आहे काय यासाठी. असेल तुम्हाला तर जाड काम येत मिठाचाच असेल. वापर करायचा. जाड मिठाने ना लोणचं कधीच खराब होत नाही, उलट आवळल्या जातं. मग आपल्याला ते सर्व टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि सर्वचा एकजीव करून घ्यायचा. बघा कसं टाकलेलं आहे, किती वेगवेगळ्या प्लेटीच्या साईने माप करून घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे. तुमचा बऱ्याच जणांचा असं आहे की लोणचं खराब होतं. तर लोणचं खराब व्हायचे ना, छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ती काळजी घ्यायची असते, जी जर तुम्ही घेतली तर तुमचं लोणचं कधीच खराब होणार नाही. ते म्हणजे पाण्याचे हात न लावणे,
लोणचं स्वच्छ कापडाने पुसून घेणे, ज्याच्यात ते कोया असतात त्याच्यातलं ते काळं बी वगैरे सर्व क्लीन करून घ्यायचं, म्हणजे कुठेही तुमचं लोणचं खराब दिसणार नाही आणि खराबही होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारची बुरशीसुद्धा लागत नाही. आणि लोणचं केल्याच्या नंतर प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवायचं कमीत कमी 8 दिवस, कारण 8 दिवस लागतात लोणचं मुरायला आणि त्यानंतर लोणचं टेस्टी आणि भारी लागतं. तर बघा आता हळद मीठ चोळून घेतलेलं आहे, तर नंतर कसं झालं आहे आणि काय करायचं, हळद मीठ लावलं का कापडाने बांधून टाकायचं आणि खाली एखादा डबा ठेवायचा आणि ते जे गठुडं बांधून ठेवलेलं आहे जास्त ते तसंच ठेवायचं. आता मी हे दाखवलेलं नाही तुम्हाला, कारण ते आणि मग सुकून घ्यायचं. तर बघा आपण 2 किलो तेल घेतलेलं आहे आणि 2 मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहे आणि पावशेर मोहरीची डाळ घेतलेली आहे, लवंग मिरी इतकं आपलं साहित्य आहे. 2 किलो तेलाचं 50 कैऱ्यांसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तेलही जास्त नाही आणि कमी नाही. तुम्हाला अजून वाटत असलं तर बघा, आणि हिंगाचा खडा तर आपण टाकणारच आहोत त्या रेसिपीत. आणि ह्या रेसिपीत तुम्हाला काय बदल वाटतो तेच ती काय सांगा. ते लोणचं थोडं गोड झालं, त्याचं कडकपणा, ते कडक लोणचं झालं, पण आपल्याला कडक न करता एकदम फ्रेश कैऱ्यांचं 2 दिवसात तयार होणारं लोणचं करायचं आहे आज. तर बघा असं खमंग वास सुटलेला आहे तेलाचा. तेल पूर्ण उकळी घ्यायची, एक उकळी घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर लाल तिखट, थोडंसं हळद पावडरचा वापर करून घ्यायचा आहे बरं का. 2 मिरची पावडर वापरणार आहे आपण. 2 मिरची पावडर म्हणजे एक बेडगी मिरची पावडर टाकणार आहे आणि एक घरगुती थोडीशी हळद आणि हे 2 आपला मसाला, लोणच्याचा मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर थोडंसं बारीक मीठसुद्धा टाकणार आहे, कारण ते थोडं मीठ मला कमी वाटतं आहे म्हणून, आणि आणखीन चव येण्यासाठी. आता बघा आपलं तेल चांगलं खळखळून उकळ्या लसूण टाकून आपण बघितलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर थोडं थंड करायला आपण तेल खाली घेणार आहोत. लसूण टाकून बघितला तर त्याला उकळी आली ती, थोडंसं थंड झाल्यावर लसूण टाकायचं, नाही तर सगळं लसूण करपून जाईल, कारण जास्त तेल लवकर थंड होत नाही, याची काळजी घ्यायची आहे लोणच्याची. आणि लोणचंच तेल गरमच लोणचं टाकायचं नाही, तिनेसुद्धा तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. लोणचं तेल एकदा उकळून घ्यायचं, परत थोडंसं कोमट झालं की लगेच लसूण, मोहरीची डाळ, हिंगाचा खडा त्यात घालून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं थंड झाल्यावर मसाले, जास्त थंड म्हणजे गार तेलात मसाले घालायचे नाही, त्याने काय होतं, घसा धरला जातो. म्हणजे आपण म्हणतो लोणचं खाल्लं आणि माझा घसा का दुखायला लागला, तर त्याने तसं होतं असतं. तर बघा आपण काय करणार, थोडीशी मोहरीची डाळ आणि ते मीठ वरून टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपलं त्याला मिरी, लवंग आणि लसूण वगैरे सगळं काही परतायला टाकून देणार आहे. ते सुद्धा परतायचं काम चालू झालेलं आहे. तर तोपर्यंत इकडं आपलं बारीक मीठ, हळद पावडर आणि थोडीशी मोहरी डाळ तिकडं टाकणार आहे, काही इकडं टाकणार आहे. निम्मी करून टाकली तरी, न त्याला टाकताही जरी टाकली तरी एकदम बेस्टच होणार आहे लोणचं, काही प्रॉब्लेम नाही. 2 किलो तेलाचं प्रमाण 2 पुड्या आपण सोडलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा अगोदरच बघितलेलं आहे. इतकं झणझणीत आणि गावाकडची हाताची चव आहे, माझ्या आईने मला शिकवलेलं आहे. आज मी तुम्हाला ते दाखवत आहे. खूप पाहुण्यांना करून दाखवलं, 3 पाहुण्यांच्या 3 भरण्या भरल्या होत्या, तुम्ही सुद्धा बघितल्या असतील. आणि आज मामाच्या घरी सुद्धा लोणचं घेऊन आलेले आहे, तिकडं सुद्धा बनवलं आहे लोणचं. आज तर तिने तो नाही व्हिडिओ काढला, कारण तुम्ही म्हणता तेच काही व्हिडिओ टाकतात हे नाही का. पण लोणचं तुम्ही असं जर करून बघितलं ना, खूप जणांच्या म्हणजे मी बघते ना इकडं तिकडं, तर बायकांची चर्चा राहतो, माझ्या हातचं लोणचं टिकत नाही किंवा व्यवस्थित होतच नाही. तर तुम्ही काळजीपूर्वक ज्या ह्या मी सांगितलेल्या टिप्स वापरा आणि मग बघा तुमचं लोणचं कसं होतं आहे आणि किती मस्त होतं आहे. तर बघा आपल्या लोणच्याला कलर किती व्यवस्थित येणार आहे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे. आधी काय करायचं आहे, जे आपण हळद मीठ लावलेलं लोणचं आहे ते एक प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आहे, मसाल्याच्या जी प्लेट होती ती, कारण आपल्या कढईला तेल राहणार आहे, तर त्याच्यातसुद्धा हा मसाला घोसाळला गेला पाहिजे. त्यासाठी ती एक प्लेट साईडला काढून घेतली का, त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर मसाला टाकायला सुरुवात करणार. चमचा साईडने टाकणार आहे. पूर्ण थंड झालं आहे आता, कोमट तेलात मसाला टाकून घेतला, सगळं थंड झाल्यावर मिश्रण आपण टाकायला सुरुवात केलेली आहे. आपली ग्रीन कलरची साडी, तुम्ही म्हणता तुम्हाला काय, ही साडी मला रेसिपीसाठी खूप आवडते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत असते. थोडा करून मसाला मी टाकायला सुरुवात केलेली आहे. तुमचं प्रेम असंच असू द्या आणि खूप चांगलं वाटतंय, तुम्ही असं सपोर्ट केल्याबद्दल तुमचं खूप खूप मी आभारी आहे. आणि बघा आता आपली लोणचं सगळं टाकून झाल्याच्या नंतर कसं दिसतंय, किती कलरफुल झालं आहे, किती मस्त झालं आहे. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, जेवढे बघतील तेवढं. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमचं लोणचं कधीच खराब होणार नाही, कुठली प्रकारची बुरशीसुद्धा येणार नाही. एकदम परफेक्ट आणि एकदम झकास आणि एकदम मस्त रेसिपी होती. बघा लोणचं कसं झालेलं आहे. आणि 2 दिवसांनी आपण बरणीत भरणार आहात, तर लोणचं बघून पाणी सुटलं की नाही, एकच नंबर. याला म्हणतात लोणचं. हे आहे गावाकडचं लोणचं. काय करतात तुमच्या दुकानच्या लोणच्याला, त्याला हे लाजूल इतकं सुपर लोणचं तयार झालेलं आहे. इतकं मस्त चवीला सुपर आणि इतकं भारी लागतं का बस. तर तुम्ही बघा आता आपल्या टोकरीत लोणचं एकदम परफेक्ट झालेलं आहे.
मिश्रण सगळं वर खाली करून बघा, तुम्हाला तेलसुद्धा जास्त कमी दिसणार नाही. आता दुसऱ्या दिवशी आपण 2 दिवसांनी लोणचं भरायला सुरुवात करणार आहोत. तर त्या अगोदर फक्त तुम्ही फोटो बघा. हळूहळू करून मी लोणचं भरून घेतलेलं आहे. तर बघा, तेलसुद्धा भरण्यांच्या किती कमी असलेलं आहे. नाही तर तुम्ही पूर्ण तेल दबून टाकता, असं नाही करायचं. तिनेसुद्धा लोणचं खराब टेस्ट येते. लोणच्याला तेलसुद्धा प्रमाणातच वापरायचं आणि मसालेसुद्धा प्रमाणातच पाहिजे. बघा, तेल कुठं आहे बरणींच्या, आणि 3 बरण्या मी लोणचं केलेलं आहे. थोडं तिडकं. आता आपलं लोणचं परफेक्ट तयार झालेलं आहे. कशी वाटली आपली लोणच्याची रेसिपी तुम्हाला तुम्हाला दाखवत आहे वर खाली करून. तर आहे की नाही भारी. याला अजून 2 दिवस याला काय करायचं, या उपरणीने बांधून टाकायचं किंवा छोटा रुमाल टाकला तरी चालेल. असंच 8-10 दिवसांनी. आणि बघा, आता परत काय तुम्हाला दाखवत आहे. आणि त्यानंतर आपल्या लोणच्याची बरणी तुम्हाला दाखवत आहे. तर अगोदरच दाखवला होता व्हिडिओ, कारण मलासुद्धा असं तुम्हाला राहावं ना, कधी दाखवेल असं झालं. त्यानंतर आता परत बरणीचा भरताना व्हिडिओ दाखवलेला आहे. तुम्हाला आतुरता वाटली असं. बरणी सगळ्या उन्हात ठेवून घेतल्या घासून वगैरे प्लॅस्टिकच्या बरणीत. आता आपली लोणच्याची बरणी अगोदरच भरवलेली होती, त्यामुळे तिच्यात काही जागा नाही. आणि आता आपल्याला पार्सल द्यायचे आहे, त्यामुळे फस्टीच्या भांड्यात आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. 1 वर्ष काय 2 वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.